या पत्रकार परिषदेसाठी सर्वांचं स्वागत करतो। येणाऱ्या 15 जानेवारीला जी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यासाठी आज आम आदमी पार्टीनं ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागच्या 5 वर्षांपासून ज्या वेळेला कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक पद होतं, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि इथल्या ॲडमिनिस्ट्रेटरांच्या माध्यमातून सगळी यंत्रणा या ठिकाणी सुरू होती, शहराचं कामकाज सुरू होतं आणि कोल्हापूर शहरानं ज्या पद्धतीचं कामकाज बघितलं, जो त्रास कोल्हापूरच्या नागरिकांना झाला याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहात। त्या सगळ्या ज्वलंत प्रश्नांवरती आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य घरातून आलेली मुलं, तरुण तरुणी आणि जे ज्येष्ठ नागरिक आमच्या सोबत होते, त्यांनी रस्त्यावरची लढाई करण्याचं त्या ठिकाणी काम केलं। सामान्य माणसाचा आवाज आम्ही अनोख्या आंदोलनांच्या माध्यमातून महानगरपालिका असेल, प्रशासक असतील, अगदी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी सामोरं जाणार आहोत। एक सामान्य घरातला कार्यकर्ता किंवा सामान्य घरातला मुलगा म्हणून माझं एक म्हणणं तुमच्या समोर मी मांडत आहे। सामाजिक कार्याची आम्हाला सगळ्यांना आवड आहे, पण त्यातून राजकीय बदल जोपर्यंत होत नाही, नेतृत्व बदल होत नाही, तोपर्यंत कोल्हापूर शहराचं भविष्य हे अंधारमय असेल याची जाणीव कुठेतरी आम्हाला सगळ्यांना झालेली। आणि त्याच कारणानं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की होणारी महानगरपालिकेची निवडणूक ही लढवायची आणि त्या ठिकाणी कोल्हापूर शहरातील मतदारांना एक नवीन पर्याय त्या ठिकाणी द्यायचा। आणि त्याच पार्श्वभूमीवरती मागच्या एका वर्षामध्ये आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं गेलो, विधानसभा निवडणुकीला सामोरं गेलो आणि ते करत असताना राष्ट्रीय पातळीवरचं, राज्य पातळीवरचं जे धोरण होतं त्या धोरणाला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेला इंडिया आघाडीच्या सोबत राहिलो, विधानसभेच्या वेळेला पक्षांना आदेश दिला मतांचं विभाजन टाळा। जे राज्यातली परिस्थिती होती, अनेक पक्ष त्या ठिकाणी फोडले गेले होते, लोकशाहीची कुठेतरी हत्या झालेली परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्या परिस्थितीमध्ये आम्हाला आदेश आला की तुम्ही थांबा, स्थानिक पक्षांना महाविकास आघाडी सोबत तुम्ही राहा। तोही आदेश आम्ही सराखोपर घेतला आणि आम्ही थांबलो। तोच दुवा पकडून आम्हाला काँग्रेसकडनं प्रस्ताव आला, ही निवडणूक आम्हाला इंडिया आघाडी म्हणून लढायची आहे, तुम्ही आमच्या सोबत पाहिजे, तुमचा प्रस्ताव द्या। आणि ज्या वेळेला काँग्रेस सारखा पक्ष आमच्याकडनं प्रस्ताव मागवतो, एक भूमिका घेतो की सोबत जायचं आहे, तर त्या भूमिकेला साजेसं राहून आम्ही त्याचा सन्मान केला। आम्ही त्या ठिकाणी 10 जागांचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासोबत त्या ठिकाणी शेअर केला। आमच्या 2-3 फेऱ्या सुद्धा त्यांच्या समितीसोबत झाल्या, पण दरवेळी गेलं की म्हणायचं नाही, तुम्ही यादी द्या, आम्ही चर्चा करतो, बघतो, पुढच्या मीटिंगला बोलूया। पुढच्या मीटिंगला गेल्यानंतर म्हणायचं की हा उमेदवार या निकषात बसत नाही, तो उमेदवार ह्या निकषात बसत नाही। आम्ही उलट प्रश्नी त्यांना विचारलं, कुठला उमेदवार तुमच्या निकषात बसतो आणि कुठली जागा देणार ते सांगा। तर मग म्हणाले नाही, मग आम्ही चर्चा करून सांगतो। आता हे चर्चेचं गुऱ्हाळ मागच्या 2 आठवड्यापासून सुरू होतं। शेवटी आम आदमी पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। सर्वसामान्य घरातून आलेल्या, सर्व स्तरातनं सामाजिक प्रतिनिधित्व करणाऱ्या मुलामुलींचं, तरुण तरुणींचं प्रतिनिधित्व करणारा हा पक्ष आहे। आणि त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यानं फक्त सतरंजा उचलण्यासाठी त्याचं काम नाही, फक्त नेत्यांच्या मागं फिरणं त्याचं काम नाही, तर त्यानं जर काम केलं असेल, सामाजिक जर त्याची जाणीव असेल, सामाजिक मान्यता असेल, त्याचा जर कुठला मटक्याचा क्लब नसेल, पत्त्याचा जुगाराचा अड्डा नसेल, त्यानं जर 2 नंबरची कामं केली नसतील, तर त्याला नक्कीच संधी मिळाली पाहिजे। तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आम आदमी पक्ष एका निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे
आणि तो निर्णय मला वाटते आमचे जे वरिष्ठ आहेत, आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव, आणि त्याच्या मागची जी पार्श्वभूमी आहे त्यांनी आज जाहीर करावा. आपल्या समोर त्या ठिकाणी मी विनंती करेन आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाईंना की त्यांनी आपल्यासमोर भूमिका मांडावी. सर्वच पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून मी स्वागत करतो. ज्या पद्धतीनं आम आदमी पार्टी रस्त्यावरची लढाई यशस्वी करते, महानगरपालिकेमध्ये विशेष प्रभाव सोडते, या कोल्हापूर शहरातल्या विविध प्रश्नांसाठी सातत्यानं आंदोलनं करणं, वरिष्ठांशी चर्चा करणं हे गेले 4.5-5 वर्षापासून सुरू आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही पहिल्या दिवसापासूनच आम आदमी पार्टीचा अजेंडा महानगरपालिकेमध्ये जायला पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची भूमिका घेऊन उतरलेलं तुमच्या सगळ्यांना प्रत्यक्ष तुम्ही बघितलेलं. याच्या आधी सुद्धा 2 वेळा निवडणुका लागल्या आणि स्थगित झाल्या. मध्यंतरीच्या काळामध्ये वातावरण थोडंसं बदललं आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून आपण पुढे जाऊया आणि या देशाच्या संविधानाच्या संरक्षणाचा जो काही ऐरणीचा मुद्दा आहे त्याच्यासाठी आपण एक होऊया अशा पद्धतीची भावनिक हाक समविचारी सगळ्याच पक्षांनी घातल्यामुळं आपण लोकसभेला माननीय शाहूराजांच्यासाठी, काँग्रेससाठी आम्ही अतिशय तळमळीनं आमचा प्रत्येक घरातला कार्यकर्ता, आमच्या प्रत्येक घरातल्या माता भगिनी, आमचे सगळे पदाधिकारी राब 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 अक्षरशः राबले. निस्वार्थी भावनेनं जर कोण सगळ्यामध्ये याच्यामध्ये जास्त राबला असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले. आणि हे जाहीरपणे, म्हणजे मी सांगायचं सोडूनच द्या, हे जाहीरपणे शरद पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलंय, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय राबलं असेल तर आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते राबले. अशाच पद्धतीनं विधानसभेला चर्चा झाली. आम्ही खास करून आम आदमी पार्टी म्हणून आम्ही आग्रही होतो की कोल्हापूरमध्ये आम्हाला लढण्याची संधी मिळावी. कोल्हापूर उत्तर असू दे, कोल्हापूर दक्षिण असू दे, आम्हाला लढण्याची संधी मिळावी. पण वरिष्ठ पातळीवरचे निर्णय असतात की बाबा काही विशिष्ट हेतूने या महाराष्ट्राचा विकास आपल्याला डेव्हलप करायचा आहे आणि म्हणून आपण एकत्र काम करायला पाहिजे. तात्पुरता हा जो काय तुमचा हट्ट आहे विधानसभेचा, मग उत्तरचा असू दे, दक्षिणचा असू दे, तो तात्पुरता बाजूला ठेवा आणि पुन्हा मिळून मिसळून खांद्याला खांदा लावून आपण काम करूया. आणि विधानसभेला सुद्धा आम्ही एकत्र लढलो, लोकसभेला आम्ही लढलो, विधानसभेला आम्ही लढलो. त्यावेळी आम्हाला एक आश्वासन दिलं गेलं होतं की निदान या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये आपला कुठंतरी सामावून घेऊन विकासाच्या मॉडेलमध्ये संधी द्यायचा प्रयत्न आपण करूया, अशा पद्धतीची एक भूमिका होती. पण गेले निवडणूक लागल्यापासून म्हणूया आजपर्यंत आम्ही ही स्वतंत्र तयारी करायच्या आधी की बाबा आपण एकत्र एकमेकाच्या हातात हात घालून जाऊया आणि कुठंतरी या विकासाचं कोल्हापूरचं मॉडेल एकत्र करूया, वाढवूया, अशा पद्धतीची भूमिका घेऊन चर्चा सुरू होती. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही प्रस्ताव दिले, पण प्रत्येक प्रस्तावामध्ये कुठला ना कुठला तरी त्रुटी काढायची. कॅन्डिडेट तुमचे अतिशय चांगले आहेत, कॅन्डिडेट तुमचे उच्च शिक्षित आहेत, पण आमचं कॉम्बिनेशन जमत नाही. मला हे गणितच समजत नव्हतं. जर कॅन्डिडेट चांगला असला तर नेत्यानं बळ दिलं पाहिजे, कॅन्डिडेट चांगला असला तर कार्यकर्त्याला उभारी द्यायचं काम खऱ्या अर्थानं नेत्यानं करायला पाहिजे. आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून आम्ही काँग्रेसकडे बघत होतो. त्यामुळे तुम्ही कोणतंही कारण न सांगता, खऱ्या अर्थानं कोणतंही कारण न सांगता तुम्ही आमचा जो काही तिथला कॅन्डिडेट आहे, तो कॅन्डिडेट सक्षम आहे, तो कॅन्डिडेट वेल एज्युकेटेड आहे, तो कॅन्डिडेट विकासाचा मार्ग धरणार आहे, या टक्केवारीच्या विरोधात त्याला राग आहे, हे सगळे निकष असताना फक्त कॉम्बिनेशन जमत नाही, कमी पडणार, ह्या जुजबी गोष्टीवर जो काही आतापर्यंतचा चर्चेचा गाराणं म्हणूया, ती चर्चेचं गाराणं काही संपायला तयार नाही. आज सुद्धा मी बंटी साहेबांची प्रेस ऐकत होतो, तर 30 तारखेला किंवा 1 तारखेला आघाडीची काहीतरी आपल्याला सूत्रबद्धता बांधणी करता येईल. म्हणजे 1 तारखेपर्यंत आम्ही वाट बघायची आहे का? 1 तारखेपर्यंत जर आम्ही वाट बघायचं म्हटलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर हा अन्यायच होणार. का होणार? कारण 1 तारखेला कुठल्या सीट पदार्थ पडणार आहे, 2 पडणार आहेत का, 4 पडणार आहेत का, अजून वेगळं काही तिथं घडणार आहे, याची पूर्णपणे आम्हाला कल्पना आली असल्यामुळं आम्ही एक स्वतंत्र विचार करतोय की तसंही सगळ्या पक्षांमध्ये बघितलं तर नाराज कार्यकर्त्यांना आज कोण जवळ करत नाही. घराणेशाहीचं एवढं पीक आलंय की
सगळ्याच पक्षांमध्ये बहुतांशी निकष असावा की तुम्ही पैसे किती खर्च करणार आहे. तुम्ही 50 लाख खर्च करणार असलं तर तुम्ही निवडणुकीला उभे राहा. तुमच्याकडे 70 लाख असले तर तुम्ही निवडणुकीचा विचार करा. 1 कोटी असले तर तुम्हाला कुठेतरी निवडून यायची संधी आहे. हे कुठेतरी मोडून काढायला पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यानं सतरंज्या उचलायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यानं खुर्च्या लावायच्या, सर्वसामान्य कार्यकर्त्यानं गर्दी जमवायची आणि निवडणुकीच्या वेळी मात्र त्याला विचारायचं की तुझ्या खिशात पैसे किती आहेत, त्याच्यावर तुझं भवितव्य अवलंबून आहे. हे आम आदमी पार्टीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्याला कदापि मान्य होणार नाही. आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन हे प्रतिकात्मक म्हणूया, कुठेतरी कार्यकर्त्यांचा असंतोष आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उमटवायचा म्हणूया आणि या कोल्हापूरला नवीन दिशा देण्यासाठी, नवीन अजेंडा देण्यासाठी, या कोल्हापुरातली टक्केवारी थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीच्या माध्यमातून मी आज घोषणा करतो तुमच्या सगळ्याच्या समोर की आम आदमी पार्टी एकला चलो रे ही भूमिका घेऊन या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये